15th August is India's Independence Day. India's Independence Day marking the end of British colonial rule in 1947. It is a national holiday celebrated with flag hosting, parades and cultural events across the country. This day is a reminder of sacrifices made by freedom fighters and a celebration of India's journey to becoming the world's largest democracy. So today on 15th August, I will talk to you about an important topic, and that is our teachers play an important role in our life. One book, one pen, one child and one teacher can change the world. Teachers play an important role in shaping individuals and society by imparting knowledge, fostering critical thinking and instilling values. They are not just educators but also mentors, role models and guides who significantly impact students' academic, personal and social development. Teachers convey essential academic knowledge and skills including reading, writing, maths and critical thinking. They equip students with valuable life skills like communication, problem solving and decision making. Teachers ignite a passion for learning and encourage students to explore new things and pursue their interests. By providing support and encouragement, teachers help to build self-esteem and confidence. They help students for discover their strengths, explore career options and make informed about their future. They offer students a safe and supportive environment for learning, growth and develop emotionally. They create a sense of belonging and promote a positive social interaction among the students. But there is one thing is very important for everyone. We should respect to our teachers. When a student respect to their teacher, it creates a more conducive atmosphere for learning and growth. टीचर्स हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत कारण ते आपल्याला प्रत्येक मार्गावर मार्गदर्शन करत असतात. आम्हाला आता 9th मध्ये एक चॅप्टर आहे. त्या चॅप्टरचं नाव आहे दे हॅड अ फन. म्हणजे त्या चॅप्टरमध्ये आपल्या या जनरेशन मधल्या स्कूल विषयी इन्फॉर्मेशन दिली. म्हणजे ती स्टोरी एकदम आपल्या पुढच्या फ्युचर जनरेशन मधल्या आहेत. आपण आता 2025-26 इयर मध्ये आहोत आणि ती स्टोरी 2157 मधली. तर तिथे दोन कॅरेक्टर्स असतात, एक मुलगा आणि एक मुलगी 11 वर्षाची आणि मुलगा 13 वर्षाचा. तर ते आपल्याविषयी बोलतात की आपण खूप लकी आहोत की आपले स्कूल्स आहेत. त्यांना स्कूल नसतात, त्यांचा फक्त एक रूम असतो. त्या रूममध्ये ते एकटे स्टुडंट्स आणि त्यांच्यासमोर एक डिजिटल स्क्रीन आणि त्या स्क्रीनवर एक त्यांचा मेकॅनिकल टीचर असतो. आणि त्या चॅप्टरमध्ये टीचर्स विषयी इन्क्लूड केलं आहे की आपण खूप लकी आहोत की आपल्याला टीचर्स हे ह्युमन बिंग्स आहेत. म्हणजे ते आपल्याला टीचिंग करताना फक्त सिलेबसवरच नाही शिकवत, तर ते आपल्याला जनरल नॉलेजच्या गोष्टी सांगतात, हिस्टोरिकल थिंग्स सांगतात, काही एन्जॉयमेंटसाठी आपल्याला बोरिंग नको व्हायला म्हणून जोक्स करतात. खूप काही गोष्टी ते आपल्याला शिकवताना सांगतात. आणि त्यांचं म्हणणं आहे की आपण त्यांना फक्त त्यांचे टीचर सिलेबसवर सांगतात आणि म्हणून त्यांना वाटतं की आपली ही जनरेशन आहे, आपण खूप लकी होतो. तर म्हणून आपण नेहमी आपल्या टीचर्सचा रिस्पेक्ट करावा आणि आपण जेवढा टीचरांचा रिस्पेक्ट करणार, टीचरांशी जेवढे डायरेक्ट कनेक्टेड राहणार, तर आपण टीचरांसमोर एक गुड स्टुडंट्स म्हणून त्यांच्यासाठी आपण नेहमी राहू. शेवटी एवढंच म्हणेल, ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो. ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा तो अखंड जळतो. जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळेच कळतो. ज्योत पेटण्यासाठी समयीत हवी वात, चांदण पाहण्यासाठी आकाशात हवी रात. ज्योत पेटवण्यासाठी समयीत हवी वात, चांदण पाहण्यासाठी आकाशात हवी रात. आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ. अक्षर शिकवून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला. कधी प्रेमाने तर कधी रागवून जीवनाचा मार्ग दाखवला. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल, या जन्माचा नजराना मायभूमीस पेश व्हावा. तिरंगाच माझ्या गणवेश व्हावा.
सांडावे रुधिर या मातृभूमीसाठी, सांडावे रुधिर या मातृभूमीसाठी. हरेक जन्मी भारत माझा देश व्हावा, हरेक जन्मी भारत माझा देश व्हावा. जय हिंद, जय भारत.